शेवटची मॅच शिवशक्ती परळी BCCA परळी या दोन संघांच्या दरम्यान अंतिम लढत। कृष्णा मात्रे ना चलाक लोंबडी आहे। येस अगदी काही दिवसापूर्वी परळी ठिकाणी BCC आणि परळी असा एक सामना होता। त्यावेळेस शिवशक्ती संघाला परास्त केलं होतं। त्याचा बदला आता या ठिकाणी घेतला जाईल का? ठोसन म्हणजे ठोसास ठोसा इथे दिला जाईल का? एक ठसन तुम्हाला बघायला मिळेल का? अटकले होते या चेंडूवरती शिवा दलवेने या चेंडूवरती स्वतःला झोकून दिलं होतं, परंतु अंतिम मोमेंटमला आज चेंडू झाला धरतीचा दान। जसा बर्फाचा गोळा पडल्यानंतर अक्षरशः वितळला जातो तसा हा चेंडू मात्र धरतीला दान केला गेला। आणि इथून बघा कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल। रवींद्र जडेजा टाईप आपण ही एफर्ट्स दिले गेले। मी तर म्हणेन खऱ्या अर्थानं नाराज हताश झाले ते या चेंडूवरती। जी देखा अगर विकेट चली जाती तो बड़ी मछली जाल में आती। राकेश दिनेश सर म्हणणं रास्त आहे तुमचं। बडी एक मोठी विकेट होती। प्रयत्न सुरू आहेत सर। यावेळेस काय जबरदस्त चेंडू बघायला। लाईन लेन चांगली होती, अचूक टप्पा सटीक लाईन या चेंडूला फेकला गेला, पुरेपूर खांद्याचा वापर केला गेला आणि त्यानंतर हा चेंडू निघाला धाव। ठसन बघायला मिळेल। काही दिवसांपूर्वी परळीची एक स्पर्धामध्ये दोन संघ पेडलीची स्पर्धा दोन संघ एकामेकाच्या विरोधात खेळले होते। आपल्या गावाच्या अस्तित्वाची लढाई हे दोनही संघ आपण जेव्हा बघायला मिळाले। इथून दोन संघामध्ये आता पुनश्च ही आता मॅच रंगतदार निर्माण करते। बघा ट्रॉफी जी चमचमती ट्रॉफी आपण बघतोय या मंचाच्या समोर। धावसंख्या आहे ती दोन धावा आहेत धावफलकावरती। फुलटॉस होता, फुलटॉस चेंडू होता, बॅटला चेंडू व्यवस्थित तिथे कलेक्ट नाही करता आला। इथून बॅट चेंडूचा संपर्क नाही, पाड स्लिप मारायचा होता परंतु बॅट चेंडूचा संपर्क नाहीये। निर्धाव चेंडूची होते सांगता। दोनच धावा आता धावफलकावरती आहेत। राजा भेल यस धन्यवाद, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करेन, कारण ज्यांची भेल अगदी चविष्ट आहे कालापूर तालुक्यामध्ये फेमस म्हणून जे आपण बघतोय। यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये फॉर्च्यून इव्हेंट्स आणि आमचे सर्व कमिटी पंच कमिटी असेल, आमचे समाजसेवक कक्ष आपले राजा भेळ आम्ही आपले आभारी आहोत। रोहन मोरे हे देखील आपले आभारी आहेत। यावेळेस मात्र विकेट जातीये, पहिली विकेट गोल्डन विकेट बघायला मिळाली ती BCCA परळी संघाचा एक मास्टर माइंड हुकमी एक्का राकेश अवास्कर। बॅक टू द डगआउट्स DJ
तो उनका हुआ खेल और यहाँ पर आ चुकी है हमारे भाई लोगों के लिए अच्छी सारी भेल। यस, धन्यवाद डीजे. असं काही काम करा की तुम्ही खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये आता तुमचं नाव घेतलं जाईल आणि ते काम आता खऱ्या अर्थाने करेल का? कारण काम तर काही केलं नाही. ते राकेश आवासकर ने स्वस्त्यामध्ये माघारी परतला. जी हाँ, मैंने पहले कहा था आपको बड़ी मछली जाल में अटकी हुई है, पर इसके बाद का जो बैटर है अनिल कोहली, उनमें भी क्षमता है लगातार छक्के जड़ने की, जैसे दिनेश भाई आवासकर साहब है. उतनी अच्छी गेंदबाजी भी होगी, उतनी अच्छी प्लानिंग भी की जाएगी, पर अगर अच्छा दौड़ खड़ा करेंगे तो इस मैच में मुकाबला कर सकते हैं. सर म्हणणं रास्त आहे, कांटे की टक्कर हो सकती है. सर म्हणणं रास्त आहे, संघर्ष करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील आणि जितका संघर्ष असेल तितका मी तर म्हणेन या मैदानामध्ये तुमचा विजय असेल. तो संघर्ष या दोन्ही साईडने आता सुरू आहे. बॅटिंग लाईनअप देखील चांगली आहे, कारण जरी बघितलं तर धावा येत नाही आहेत, परंतु आता एंड बदललाय. जिथे षटक क्रमांक दुसरं झाले सुरू. अल्पेश दलवी मागच्या मॅचचा हिरो यावेळेस उडवला चेंडूला, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अजून एक धक्का बसलाय. बॅटिंग करणाऱ्या बीसीसी परळी संघाचा दुसरा फलंदाज अजून एक हुकमी एक्का सलामी लावला होता तो दिनेश आवासकर. बॅक टू द डगआउट. टॉप डीजे. मिरची इथे देखील भेल खाल्ली जाते, ती राजा भेल, आणि त्यांची भेलवरती रचलेला हे आधारित असतं हे गीत. श्रीकांत डीजे. ये कि अभी जो भेल खा रहा है उनको मिर्ची लगी या नहीं लगी वो मुझे नहीं पता, पर यहाँ पर बल्लेबाज को मिर्ची लगी है कि उनका विकेट जा चुका है. यस यस. और मेरे हिसाब से देखा जाए तो बल्लेबाजी करते वक्त अच्छा जोड़ यहाँ पे खड़ा करना होगा बीसीसीआई के लिए. 25 से 30 के ज्यादा ही चाहिए, पर कम नहीं. धावा अगर इस संख्या मुकाबला आहे जीतना है तो दोन ना, 2 धावा. न्यू बॅट्समन सँडी उर्फ संदेश ना, संदीप उर्फ सँडी. संदीप गायकवाड इनायत पोझिशन 4 वरती. या वेळेस बघितलं बॅट चेंडूचा संपर्क होत नाही, अशा वेळेस अजून एक डॉट बॉल येतोय. हा गोलंदाज हुशार आहे. मागचे 2 मॅच मध्ये सलग लगातार ज्याने प्लेअर ऑफ द मॅच घेतलेत, म्हणजे चषक का विचार केला गोलंदाजीच्या आधारावरती आज संघ मित्रमंडळ या स्टेजमध्ये सर पोहोचलाय. कारण गोलंदाजीला धार आहे, अचूक टप्पा आहे, सटीक लाईनने गोलंदाजी होती ती अल्पेश. यावेळेस लाईन लेग अजून एक चांगली बघायला मिळाली. इथून देखील हा चेंडू निर्धाव निघालाय. लगातारचे 2 चेंडू मित्रमंडळ निर्धाव आलेत. ही सुरुवात चांगली केली आहे बॉलिंग करणाऱ्या शिवशक्ती परळी संघाची. शिवशक्ती परळी बघा सगळ्या सोयी. ये देखिए जब अपने बल्ले पे गेंद नहीं लगती तो स्ट्राइक डिक्लेयर करके सामने वाले को स्ट्राइक देना जरूरी है. येस येस सर. तुमच्या बॅट बांधा मोठे फटके येत नसेल ना, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करा. एखादी दुसरी धाव घ्या, धावफलक जेणेकरून हलतं राहील. धावा आहेत त्या 2. यावेळेस कट केलाय, बॅटची एज लागली आणि अजून एक सफलता मिळाली. ती बॉलिंग करणाऱ्या शिवशक्ती परळी संघाला. गोलंदाज होता अल्पेश दलवी. बॅक टू द पवेलियन डीजे. डीजे माहोल बनवतोय. अजून चांगली गीतं वाजतायत. जी देखिए बढ़िया यहाँ पे कैच लपका शिवा भाई दलवी ने. बैटर यहाँ पर आते हुए डीजे ऐसा गीत लगाओ. सबका न्यू बैटर यहाँ पर आते हुए अशी काही गाणी लावा की प्रेक्षक त्या मॅच न बघता धीरज भाई गीताकडे गुप्ता बघत राहिले पाहिजेत.
धीरज उर्फ करण अंबाला. बॉलिंग मार्क वरती आहे अल्पेश दलवी. सुधागड तहसील के हार्दिक पांड्या. यावेळेस काय घडले मैदानाच्या आतमध्ये अजून एक धक्का बसला. करण अंबाला जे नावाने फेमस असलेला फलंदाज धीरज जैसे गए थे वैसे वापस आए. बजाव डीजे. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. न्यू बॅट्समन राज. अनिल कोहली ना, अनिल कोहली. हैट्रिक और हैट्रिक अल्पेश दलवी. स्ट्राइक वरती आहेत डावखुरे आताचा राज. धावत संख्या आहे ती 2. 4 गडी आतापर्यंत म्हणजे 4 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. करायचा होता फटका जरूर, मात्र एक धाव देऊन जातो. इथे धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये आणि इथून ही षटक हे संपलंय. आणि हे मेडन ओव्हर्स 3 विकेट्स आणि प्लस मेडन ओव्हर टाकली गेली. काय जबरदस्त गोलंदाजी केली आणि त्याच ताकदीवरती हा संघ आता इथे पोहोचला मी तर म्हणेन. काय म्हणा सर? ये देखिए लास्ट गेंद पर अगर सिंगल लेते हैं या स्ट्राइक लेते हैं, देखो लेफ्टी राइटी का जो कॉम्बिनेशन होता है, एक दिमाग में कैलकुलेशन क्रिकेट अलग होता है. आपकी 3 विकेटें 4 विकेटें पहले जा चुकी है. जो सारे बल्लेबाज जो थे वो राइटी थे. लेफ्टी आने के बाद थोड़ा सा फर्क पड़ जाता है. यहाँ पर थोड़ा सा कैलकुलेशन क्रिकेट खेलने की जरूरत है मुझे लगता है. येस सर, म्हणणं अगदीच रास्ते तुमच्या मताची पूर्णपणे सहमत आहे. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन म्हणतं की थोडंसं डोकेदुखी धरते आणि त्या कठीणाईला सामोरं जावं लागतं आणि त्या अशा सिच्युएशनला ते फार मी तर म्हणेन धोका असतो अशा सिच्युएशनला. आणि तिथून ती धाव का घेतली नाही हा प्रश्न आता त्या ठिकाणी पडला असेल. इथे फक्त धावा आहेत त्या 2. शेवटचा निर्णायक आणि अंतिम षटक बाकी आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून जर का 10-15 धावा जर का आल्या या शेवटच्या षटकामध्ये तर एक संख्या टोटल बनेल. ये देखिए अनिल कोहली में भी क्षमता है लगातार छक्के जड़ने की. मैंने एक मुकाबला उनका देखा था 2017 या 18 में कुछ तो भी हाल के विरुद्ध. वहाँ पर 6 गेंदों में कुछ 25 की जरूरत थी. कुछ 3 छक्के जड़ के एक बाउंड्री मारी थी. मुकाबला जीतने की कोशिश की थी मगर 2 रन से मुकाबला हारे थे. तो क्षमता अनिल कोहली में भी बढ़िया है और हाल के ग्राउंड में मुकाबला हुआ था मुझे आज भी याद है. 2 रन से मुकाबला हारे थे. येस येस. अनिल कडे आपण जाऊया. स्ट्राइक एंड वरती अनिल कोहली आहेत. गोलंदाजी मार्क वरती आहे गोविंद. हा देखील कमालीचा गोलंदाज आहे. या देखील अपील आत्मविश्वास कॉन्फिडन्स पार होता या चेंडूवरती. अजून एक धक्का बसतो आहे BCC 11 परली एस संघाला. फलंदाज अनिल कोहली. बॅक टू द आउट. ठोक डीजे. दोन धावांचा आकडा वाढत नाहीये. धावा येत नाहीयेत. धावाच्या गतीचा आलेख मी तर म्हणेन पूर्णपणे कमी केलाय कारण मंदावलाय. इथून धावा येत नाहीयेत. ते धावा यायला हव्यात. हा लगातारचे 10 चेंडू आतापर्यंत निर्धाव आलेत. लॉकडाऊन मध्ये आपण परिस्थिती बघितली फार बिकट होती. तशाच प्रकारची परिस्थिती आता बिकट झाली आहे. ती फलंदाजी करणाऱ्या BCC परली ए संघाची. यावेळेस फटका जबरदस्त आहे. हवेमध्ये बघायला मिळाला. इथून प्रयत्न होत होते या चेंडूवरती झेल घ्यायचा. धावांचा प्रयत्न होतो इथे अजूनही आणि 2 धावा जोडल्या. धावसंख्या झाली आहे ती टोटल 4. 4 धावा झाल्यात. षटक शेवटचं आणि अंतिम आहे. या षटकामधले अजूनही कदाचित 4 चेंडू शिल्लक आहेत.
2 षटकात 2 चौकात सर अपेक्षित असतील अजूनही. जी देखिए 4 या 5 रन से आप मुकाबला जीतोगे नहीं या गेम में वापस नहीं कर पाओगे, आपको बल लंबे हिट मारने पड़ेंगे. हा निश्चितपणे एक मोठ्या टोटापर्यंत पोहोचावं लागेल. आउटसाईड ऑफस्टॉम अगदी आउटसाईड ऑफस्टॉम हा चेंडू बघायला मिळाला. इथे यशरक्षक चालाक आहे बघा. इथे पंकज मला वाटते शिवा दळवी आहेत. शिवा दळवी यशरक्षकाच्या भूमिकेमध्ये अगदी चालाक्षकपणे या चेंडूला अडवलंय. इथे कोणत्याही प्रकारची धाव येत नाही. निर्धाव चेंडूची होती सांगता. 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव बघायला मिळाले. 4 धावा झाल्यात. गोलंदाज तयार गोविंद. यावेळेस फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन चेंडू निघून जाईल. फाईन लेग लॉंग लेग सीमा पार. हा आलाय नवसंजीवनी देणारा हा एक दमदार चौकार. खेमा जागा झाला जे आता पाट्र्या किती जागे झालेत त्यांच्या आता हा धावत संख्या आहे टोटल 8. देखिए अगर ये घाघर पहले लगती तो पानी ज़्यादा होता. यस और पानी के साथ में स्क्रीन बोर्ड पर जो आपको स्कोर बोर्ड दिख रहा है वो भी ज़्यादा होता. यस यस म्हणणं रास्त आहे. 8 धावा आहेत. तेंबे तेंबे तलसाच 8 धावा आहेत. शेवटचे काही निर्णायक चेंडू शिल्लक आहेत. अजून एक षटका आला सर तर मजा येईल. कृष्णा म्हात्रे संख्या आहे 8. इथून शेर पकडलाय. अजून एक सफलता मिळेल ती गोविंदला. फलंदाज बाद होईल किरण डीजे. चलो बजाओ श्रीकांत डीजे. गेंद बची है वहाँ पर उनको पार करना पड़ेगा. छक्के दागने पड़ेंगे. अपनी टीम को उससे बड़ा लेवल पे लाना पड़ेगा अगर इस मुकाबले को जीतना है तो. धावत संख्या आहे ती 8. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. शेवटचं षटक आहे. इथून 8च धावा आहेत. आतापर्यंतचा प्रवास बघितला पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये धावांचा विचार केला तर धावा हळूहळू घ्यायचा प्रयत्न झाला. इथून धावांचा अगदी बघितलं ना तर धावा येत नाहीयेत आणि निर्धाव चेंडू आतापर्यंत बघितले तर 11 चेंडू आतापर्यंत. क्या गेंदबाजी की है यहाँ पर देखो अल्पीज दलवी साहब ने. बढ़िया गेंदबाजी. 11 चेंडू आतापर्यंत निर्धाव खेळलेत. म्हणजे त्यातून तर 11 आपण सिंगल सर बघितले असती. बघा कॅल्क्युलेशन सुरू आहे. किती चेंडू निर्धाव आलेत. 13 चेंडू. प्रयत्न करतायत. संघर्ष केला जातोय. पहिल्या सत्रामध्ये धावा घ्यायचा प्रयत्न सुरू आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. 8 धावा. इथे दांडी गुल गाना बजाव ऐसा ब्युटिफुल डीजे. जी है देखिए हमारे बगल में बैठे यहाँ पर रुपेश भाई पंचाल साहब. वो आपको भले आप भी दिखाई दे रहे हैं नहीं दे रहे पर हमारे बगल में बैठे हमें दिखाई दे रहे हैं.
आती से 9 हमने बोला था कि पार्टी चेंडू आणि गरज आहे ती 9 या धावसंख्येची मॅचकडे वळतोय. द्वितीय सत्राला केली जाईल सुरुवात. बीसीसी परळी ए संघ आता गोलंदाजी करेल. धावा रोखायच्या आहेत त्या 9. हे धावा बनवल्या जातील की शिवा दळवी जो या संघाचा मास्टर माइंड आहे त्याच्या बरोबरीने अल्पेश दळवी हे सलामीचे 2 फलंदाज या धावा एकच षटकामध्ये फिनिश करतील. हे पाहण्यासाठी वळूया मॅचकडे. गोलंदाजी कशी होईल याकडे सर्वांचं लक्ष राहील. गोलंदाज असताना यार पहिला चेंडू कट केलाय. इथे मात्र जोखीम होती. मोठ्या संकटामध्ये टाकायचा प्रयत्न गोलंदाज राहिला होता या चेंडूवरती. बॅटची इनर एज लागली होती आणि अगदी बघितलं तर गलित क्षेत्रामधून चेंडू अडवला गेला. इथे निंदाव चेंडूची होती सांगता. चेंडू उरले ते शेवटची षटक आता 17 आणि गरज आहे ती 9 या धावसंख्येची. बघा यावेळेस मात्र हा इथे या मॅच मध्ये निश्चितपणे या धावा जर इथे डिपेंड झाला तर इतिहास त्या ठिकाणी जरूर केला जाईल. फटका चांगला आहे इथे निघून जाईल चेंडू मात्र सीमारेषच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. कृषीमध्ये बसलेले गाव आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेले हे मैदान आणि त्याच मैदानावरती असलेली ही स्पर्धा आपण खऱ्या अर्थाने बघतोय. धावसंख्या आहे ती 4. न्यू बॅट्समन विनोद मैदानाच्या आतमध्ये आलेत. विनोद पाटील चे मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. यावेळेस फटका चांगला आहे. शतक चेंडू पर्यंत आलाय. लॉंग ऑफ मध्ये मिड ऑफ मध्ये शतक चेंडू पर्यंत पोहोचेल. तत्पूर्वी एक सिंगल धाव घेतली जाईल. 5 धावा. शिवप्रतिष्ठान क्रिकेट क्लब कुंभारआळी आयोजित शिवशक्ती चषक 2025 ची एक भव्य दिव्य स्पर्धा. एक मोठी नामांकित स्पर्धा आहे. स्पर्धा मानाची अभिमानाची आणि पर्लीकरांच्या सन्मानाची ही स्पर्धा आपण खऱ्या अर्थाने बघतोय. गेले काही दिवस ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. बरेचसे संघ या स्पर्धेमध्ये खेळले. बरेचसे संघ या स्पर्धेमधून बाहेर निघाले. धावसंख्या आहे ती 6. ये देखिए इस प्रतियोगिता को गढ़ाने के लिए जो इतिहास गढ़ा गया है यहाँ पे मिथुन भाई लांगी, बाला भाई गायकवाड़ साहब, उसके बाद कुणाल भाई कारेकर, चेतन दुधाने, मंगेश चौहान, इन्होंने बहुत सारी मेहनत की है इस प्रतियोगिता को जीतने के लिए. यस सर. कुणाल जी कारेकर, सागर जी कदम, मिथुन जी लांगी, प्रणय जी राजपुरकर, मंगेश जी चव्हाण, बालाजी गायकवाड, रोहन जी मोरे, चेतन दुधाने यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही संकल्पना मांडली गेली आणि गेली कित्येक वर्ष ही स्पर्धा त्याच ताकदीने सुरू होते आणि त्याच ताकदीने मी तर म्हणेन या विभागामध्ये संपन्न केली जाते. भरपूर चांगली स्पर्धा आणि सर्वांना खेळण्याची संधी याच विभागामध्ये या संघाला संधी मात्र दिली गेली. सुधागड असोसिएशन मध्ये सर्व टीमला खेळण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त करून दिली गेली आणि सर्व संघांना इथे संधी त्या ठिकाणी संधीचं सोनं आता हे 2 संघ करतायत.
आउटसाइड द ऑप्शन अवे फ्रॉम द बॉडी, अगदी शरीराच्या बाजूने गेला चेंडू, मात्र चेंडू निघून चालला गली क्षेत्रामधून फार वेगाने चेंडू निघून सीमारेषा बाहेर येतोय चौकार. गोल गोल चामड्याला गोल गोल चामड्याला दांड कहे घासतई, दांड कहे घासतई. हेलो जी, ये देखिए मैं माफ़ी चाहूँगा कुछ मुझसे गलती हुई तो मैं दुआरी साहब की थोड़ी कॉपी करने की कोशिश ज़रूर करता हूँ, वो हमारे गुरु है और मैं सभी दर्शकों को और मैं आप सभी को बोलना चाहूँगा कि हैप्पी गुड़ी पाड़वा, गुड नाईट, Yes. शबा खैर. येस जरूर गुढीपाडव्याच्या मनापासून मनपूर्वक शुभेच्छा देऊया. आणि मॅन ऑफ द मॅच कोणी या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अल्पेश दळवी, मेडन ओव्हर. चला प्लेअर ऑफ द मॅच अल्पेश दळवीला आपण आमंत्रित करूया. आजच्या रात्रीमध्ये क्वालिफाय झालेला संघ शिवशक्ती 11 परळी संघ ठरला आजच्या क्वालिफाय संघ. त्या मॅच टीमचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय तो अल्पेश दळवी. मी आमंत्रित करतोय की आपण त्या ठिकाणी यावं. सलग म्हणजे लगातार 3 वेळा जो मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्या ठिकाणी घेतला तो अल्पेश दळवी. चला अल्पेश या प्लेअर ऑफ द मॅच. लाईट बंद करूया. हॅलो अल्पेश, लगातार सलग 3 मॅन ऑफ द मॅच आपण घेतल्यात. मला माहिती मिळाली काही